बरं झालं बाप्पा, सकाळी सकाळी पाणी आला तो सडा टाकायचा तरसही वाचला. असाच येत जा म्हणा रोज रोज. बरं होते म्हणून. तेवढं मोठं अंगणही झाडलं, काहून कमी तो कोटाही झाडला, अर्धे पर्धे भांडेही घासून झाले, तर ह्या माणसाचा पत्ता नाही उठायचा. ढुंगणावर तिरीपई आली तरी अजून उठवतोच आता. अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ. आवा उठाना वा उठाना, आवा उठाना, आवा उठाना. ढुंगणावर तिरीप आली तरी उठत नाही. उठा. अंके लय अंग पाय दुखून राहिलं व दाबून देणं थोडस. मार कष्टालाच गेलते तुम्ही. मूत पिऊन गल्लीतल्या कुत्र्याही संग झोपूनच तर राहता आणि मला शिकवून राहिले का तुम्ही? अंग पाय दुखते ना, गांड दुखते ना, हे दुखते ना ते दुखते. चला उठा. सकाळ सकाळी किटकिट नको करू, लेडशील तुला चांगली हप्ता का नाही व. तसे कोणा कामाचे ना धंद्याचे आहे व निसते उता नेऊन निघून राहता आणि चालले तिथं मला सांगायले. चालले मी. अरे देवा, अरे देवा. राम राम पांडेजी. सकाळ सकाळ कुठं चालले पोहा घेऊन? तुम्हाला तर माहित आहे, हे पोटात गेल्याशिवाय आपल्याला हागायलाच उतरत नाही. अवा आजी मा नवरा दिसला का वा? अव त्या नवरा इकडच गेला आणि त्याच्या खिशात बाबा होता. अरे देवा. बापा महाराज मस्त. तोंडालाही पाणी नाही, ढुंगणालाही पाणी नाही, चालले सकाळी सकाळी पोटात मुतवत आले. तुम्ही तर ढुंगणाचं सोडलं आणि डोक्यालाच बांधलं वा. चला घरी. चालता घरी का काढ तुमची खटिया खाडी. झाला उकार घरी. काही चकना नाही काही नाही. हो येतो ना. चल चल हागूत दे. सकाळी वार्ता मार लागन मग. येता येऊ मी डबल. एक बाल्टी भरासाठी इथे 10-15 मिनिट बसायला लागते. लहान पोराच्या मुतापेक्षा निस्तार धार आहे. कशी धार आहे ना कशी नाही काय. ग्रामपंचायतीला चवई नाही येत, लोकांच्या घरी पाणी नाही येत का काही नाही येत म्हणून. माय बाई आलो हे एवढं मारते आता मला. अरे गोबारा वाढला का साना म्हणजे मला आपल्याला 1 2 4. अबे तुम अभी के हो, हम जमाने के हैं. अबे अंके इकडे दारू प्यायला पैसे दे. पैसे खतम झाले. पैसे दे. कुठचे पैसे देऊ तुम्हाला? मी का कामाला जातो का? आता तो म्हणते उताना पोळा करून झोपतो. वो मतर खेड़गे, तू काय को बीच बीच में बतर बतर कर रहे हो? तो दूर तेरे को भी. हाँ मारूंगा मैं तेरे को. का मारू शकतो तू मले? तू हसत नाही मारण्याची. काय शिकवून राहिला का मले दारू डांगया? तिकडून घो पिऊन येते ना, मुतते ते. माझ तो पुढचा राट बोलते नावा ना या. आओ बुडे, त्या काटा गेला पण साठा नाही गेला म्हणलं. अरे साठा जाईल पण काटा नाही जाणार.
अशी मेलेवानी वय सारी माना ढेल धोर राहील. तुला काय वाटून राहिलं? हो मोठी होण्यासाठी कोण म्हणजे ना आम्हाला शिकून राहिला का तू? शिकून राहिला तू? घराकडे बोलू तू आता. दे गुंडा. अबे दे. नखरे नको रो दा. हा भोका चालला तिकडं. नुसतं दारू बेटा. हा दारू पेत होता. हा बाई बुढीच्या हातचा नेला बकऱ्यानं गुंडा. आता येते पुन्हा दारू पिऊन मारते हो मले. हवं झालं का जेवायचं? मला भूक लागली. मला काहीतरी खायला दे. आलो माय बाई हे बकर घरी हायच नाही रांधाल तर का करू? त्या पाय माझे लेकरही उपाशी आणि मी उपाशी आहो. एखाद दिवस कर लागतं आमच्या जीवाचं बरं वाईट. त्या पाय गावात काही इज्जत नाही. लोक माझ्या संग बोलत नाही काही नाही. नुसता मुतून राहते बकऱ्या तू. नुसतं बडबड बडबड करते. घरी आला का जा तिकडं. आम्ही तिघही मायले मिळून एखाद दिवस चांगलं लेड असतो तुले. हे मला लढ असत. आवाज टायगर अभी जिंदा है. थांब ओके थांब तू. हलंकी 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 व्हिडिओ. तर मंडळी, आज देशभरातील सुखी परिवारांच्या आयुष्याची राखरांगोळी केवळ फक्त दारूच्या व्यसनापासून होत आहे. तर मंडळी, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की दारू या व्यसनापासून दूर राहा. आपल्या परिवारासोबत सेफ राहा, सिक्युअर राहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर करा लाईक, ठोका सबस्क्राईब. धन्यवाद.